आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केले ताद्रेश्वर जांभूळपाडा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. हॅलो, एक मिनिट. तसेच आमच्या इथे श्री प्रथमेश थळकर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तर त्यांचा सत्कार श्री शैलेशजी तिलोटकर करतील. धन्यवाद. आपण जाऊया मैदानात. एक महत्त्वाचा सामना आहे दत्तप्रसाद बैरोळे विरुद्ध दाद्रेश्वर जांभूळपाडा. खऱ्या अर्थानं आपल्याला दुसरा संघ इथे क्वालिफाय होताना पाहायला मिळेल, पण तो कोणता संघ असेल ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. एक महत्त्वाचा सामना आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळणार आहे. बघूया कोणता संघ इथे क्वालिफाय होईल. एका बाजूला दत्तप्रसाद बैरोळे तर दुसऱ्या बाजूला दाद्रेश्वर जांभूळपाडा. नाणेफेक जिंकल्यानंतर दत्तप्रसाद बैरोळे संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले दाद्रेश्वर जांभूळपाडा या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती आले. चेतन आणि जयेश ही सलामीची जोडी मैदानात आले आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय जितेंद्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ जो कोण करून दाखवेल तो संघ खऱ्या अर्थानं आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजले चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती घेतलेले आहेत. पॉवर प्ले नाही आहे. ओके, पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट द बॅटल बिगिन. क्वार्टर फायनलचा हा महत्त्वपूर्ण सामना. पहिला बॉल, पहिला चेंडू, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सोप्पा झेल. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता प्राप्त केलेली आहे. या ठिकाणी पहिला धक्का. फलंदाज जयेश आउट होऊन परतलाय. जितू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला पहिली सफलता प्राप्त झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात गोलंदाजी करणारा संघ दत्तप्रसाद बहिरोळे या संघाला पहिली विकेट प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येताना पाहायला मिळतोय. 1 डाऊन बॅटर. वन डाऊन बॅटर अमोल आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ दत्तप्रसाद भैरोळे. आपण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. काही सामने शिल्लक आहेत, तर आपण सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये आपण सर्व सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे सर्व संघांनी इथे नोंद घ्यायची की सामने फास्ट खेळवायचे आहेत. इथे आकुट टप्प्याचा बॉल. पंचांनी इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे आणि गोलंदाजाला ही पहिली ताकीद सुद्धा दिली जाते. वाईड निशी धावसंख्येला सुरुवात झाली. पहिली धाव धावफलकावरती लागले दाद्रेश्वर जांभूळपाडा संघाची. चांगला फटका ड्राईव्ह करून खेळला. या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. इथे फलंदाजांना संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केले. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगला सामना आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, परंतु चांगल्या पद्धतीने जो संघ इथे फलंदाजी किंवा गोलंदाजी करेल तो संघ या ठिकाणी क्वालिफाय होणार आहे. इथे आकोटप्प्याचा बॉल. चांगला फटका डीप मिड विकेटला. इथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. एका धावेनिशी धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 4 धावा धावफलकावरती लागले. आता खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा होताना पाहायला मिळतात. सकाळपासून जर आपण पाहिलं तर कमीत कमी धावा इथे येत होत्या, परंतु आता खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त धावा येण्याला इथे सुरुवात झालेली आहे. बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणारा संघ इथे जास्तीत जास्त धावा करेल. चांगला फटका. पुन्हा एकदा ड्राईव्ह. फुल टॉस चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय. 1 धाव तर नक्कीच मिळाले. दुसरी धावेचा कोणताही प्रयत्न इथे दिसत नाही आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती लागले.
पहिलं षटक इथे मैदानावरती सुरू आहे आणि 5 धावा दापलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मिळालेली आहे. धावांना रोखण्याचं काम करतोय पहिला गोलंदाज जीतू. खराब चेंडू. इथे थोडंसं कौतुक केलं की गोलंदाज झाडावरती किंवा हरभऱ्याच्या झाडावरती चढतात. इथे वाईड बॉल आलाय, कदाचित कॉमेंटेटर्स कर्स आपण सुद्धा म्हणू शकतो. वाईड बॉल आलाय, वाईड +1. 2 धावा मिळतील. धावसंख्येत 2 ची भर. धावसंख्या 7 धावा दापलकावरती लागले. चांगला फटका, परंतु इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चूक केलेली आहे. एक झेल नक्कीच त्याने पकडला होता, परंतु त्याच्या हातातून झेल निसटलाय आणि 1 धाव नक्कीच मिळालेली आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने बदलाव. धावसंख्या 8 धावा दापलकावरती लागले. षटकातील अंतिम चेंडू, या पहिल्या षटकामधील अंतिम चेंडू. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू हवेत. इथे सोप्पा झेल, चांगला झेल. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पवेलियन. आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि पॉवर प्ले नसताना इथे त्याला क्षेत्ररक्षणाची साथ सुद्धा मिळालेली आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहायला मिळतात, त्यामुळे झेल चांगल्या पद्धतीने इथे घेतले जात आहेत. एक झेल नक्कीच सुटला होता, तरी पण 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये इथे बाद झालेत. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज मनोज गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आलेले आहेत. आता चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. बघूया पहिला बॉल. फुल टॉस बॉल. चांगला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. इथे झेल नक्कीच पकडलाय आणि फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. मनोज या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती त्याला सफलता प्राप्त झालेली आहे. पहिला फलंदाज त्याने वैयक्तिक बाद केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे थळगावचे ग्रामस्थ आणि आमचे खास मित्र, खरं तर आमचे शेजारी केदार पलंगे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानात. पुढचा बॉल. इथे चांगला चेंडू आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने हाताळलाय आणि कोणते धाव या चेंडूवरती मिळणार नाही आहे. धावसंख्येत कोणताही बदल पाहायला मिळत नाही. धावसंख्या पाहिली तर 8 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते. नवीन फलंदाज एक डावकर आता फलंदाज साहिल फलंदाजी मार्कवरती आलेला आहे. स्ट्राईक एंडवरती सध्या पाहायला मिळतोय आणि आता मोठी जबाबदारी आहे. यावेळेला मोठा फटका साहिलच्या बॅटमधून. चेंडूला पाठवलंय, परंतु इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुकी होते. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्या हातामधून झेल निसटलाय. झेल निसटल्यानंतर आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच मिळालेली आहे. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 9 धावा दापलकावरती लागले. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 9 धावा दापलकावरती लागल्यात. आता फलंदाजी करणाऱ्या संघाला दाद्रेश्वर जांभूळपाडा या संघाला जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण महत्वाचा सामना आहे. इथे सामना जिंकेल तो खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र संघ ठरेल. बघूया पुढचा बॉल. इथे लोवर फुल टॉस बॉल. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. अगदी बॅटची कडा लागली होती आणि चेंडू त्याच ठिकाणी विसावलेला आहे. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव मिळाले. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या डबल डिजिट डबल फिगर्स मध्ये 10 धावा दापलकावरती लागले.
दुसऱ्या षटकामध्ये इथे पुन्हा एकदा गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा इथे कंजूस भरी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. धावांना रोखण्याचं काम इथे गोलंदाज करतायत आणि फलंदाज इथे मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद होत आहेत. बघूया पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने चांगले एफर्ट चांगले प्रयत्न आपल्या क्रीजमध्ये येण्यासाठी केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्येत पुन्हा एकदा कोणताही बदल नाही आहे. धावसंख्या 10 धावा धापलकावरती लागले. दुसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी केली आहे. 5 चेंडूंमध्ये त्याने 2 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट मिळालेली आहे. लास्ट बॉल. चांगला फटका इथे फटका बसलाय. चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू गेलेला आहे. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. तिथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेनिशी इथे धावसंख्या 12 धावा धापलकावरती लागले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धापलकावरती लागल्यात. एक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामन्याकडे आपण पाहिलेला वळताना पाहायला मिळतोय, कारण 12 चेंडू अद्यापर्यंत राखले गेलेले आहेत आणि 12 धावा धापलकावरती लागल्यात. परंतु अंतिम षटक मैदानावरती शिल्लक आहे. अंतिम षटक खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटमध्ये हाणामारीचे षटक म्हटलं जातं आणि अंतिम षटकामध्ये दादरेश्वर जांभूळपाडा या संघाला जास्तीत जास्त धावा करणं अपेक्षित आहे. बघूया अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने इथे धावांचा आलेख उंचावला जातोय. किती धावा जास्तीत जास्त धावा इथे घेतल्या जात आहेत की गोलंदाज पुन्हा एकदा कंजूस भरी गोलंदाजी करेल. पहिले 2 षटक आपण पाहिले होते. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. म्हणजे चांगली गोलंदाजी या ठिकाणी दत्तप्रसाद भैरवेकर संघाने करून दाखवलेली आहे. अंतिम षटकामध्ये इथे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. नवीन गोलंदाज आर्यन तिसऱ्या आणि अंतिम षटकासाठी आलाय. पहिलाच बॉल एकदम चांगला तेज तर्रा चेंडू पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू थोडासा खालवर राहतोय आणि इथे फलंदाजाला कोणती धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे होत नाहीये आणि निर्धाव बॉल आलाय. अकोट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण खराब. इथून मात्र चेंडू सीमारेषा पार. चौकार. सोळा धावा धापलकावरती लागले. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. पण तो बघूया पुढचा बॉल. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका सजलाय. इथे 1 धाव नक्कीच मिळाले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. इथे एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1चा भर. धावसंख्येत 1ने बदल. धावसंख्या 17 धावा धापलकावरती लागले. यापुढे होणारा सामना श्री गणेश भरूरपाडा विरुद्ध जय हनुमान मांडवकार. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचा आहे. मैदानात बघूया आणखीन एक चांगला फटका. नाही आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत. एक चांगला झेल. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पवेलियन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. जाऊया मैदानात. आणखीन एक फलंदाज इथे बाद झालाय. बघूया पुढचा बॉल. फटका फसलाय. चेंडू इथे घोषित परिसरामध्ये गेलाय. 1 धाव नक्कीच मिळाले. धावसंख्येत 1ची भर. धावसंख्या 18 धावा धापलकावरती लागले. 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे.
आणि 18 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. अंतिम चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढले. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. खराब क्षेत्ररक्षण थोडंसं झालेलं पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेत इथे केलंय. फायदा नक्कीच घेतला दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा मिळाल्यात. अंतिम चेंडू होती इथे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 धावा धावफलकावरती लागलेत आणि 21 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे दादरेश्वर जांभूळपाडा संघाने. आणि 21 धावा कशा पद्धतीने मैदानावरती येतील, कोणता संघ इथे क्वालिफाय होईल हे सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक, सोडकोलीचा बुलंद आवाज, शेरो शायरीन के बेताज बादशाह इम्रान बुखारी यांच्याकडे. धन्यवाद. थैंक यू सो मच. अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त, एक उदयनमुख समालोचक संकेत महेंद्र पौले, इनका भी मैं आभार व्यक्त करूंगा जिन्होंने घाड़ी बंधु चषक 2026 इस प्रतियोगिता में आज शिरकत फरमाई. सम्मानीय सचिन जी घाड़ी सर, आज अगर देखा जाए तो इस विभाग का एक दानशूर व्यक्तिमत्व, एक अच्छा कार्यकर्ता, और उनके माध्यम से घाड़ी चषक या फिर घाड़ी बंधु इस तरह की बड़ी बड़ी प्रतियोगिता हम नजर आती है. और उसी तरह का ये शानदार आयोजन हर साल की तरह इस साल भी करते हुए, इसीलिए तो कहते हैं ना सम्मानीय सचिन जी घाड़ी सर को, राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, तू इस गांव में मेहमान बनकर आया कर, तुम्हें ही बख्शी है इस गांव की सल्तनत और इस सल्तनत का तू सुल्तान बनकर आया कर. जरूर एक अच्छा व्यक्तिमत्व सम्मानीय आदरणीय सचिन जी घाड़ी सर, इनके माध्यम से आयोजित की हुई ये प्रतियोगिता, और इस इलाके में, इस तहसील में हर एक खिलाड़ी के ऊपर जब जर्सी पहनते हैं तो उनके ऊपर घाड़ी बंधु ऐसा लिखा हुआ हमें नजर आता है. फिर वो भैरवले हो या फिर मुनौली मापगांव हो, हर तरह के खिलाड़ियों को टी शर्ट स्पॉन्सर भी उनके माध्यम से दिए जाते हैं. पहले सत्र का खेल समाप्त हो चुका. पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 20 रन बनाए और 21 रनों का टारगेट सेट किया है. तो जरूर यहाँ पर प्रारंभिक बल्लेबाज जल्द से जल्द भेजना है. विनंती करेन अजून 2 बॅटर एक्स्ट्रा पाठवायचे आहेत प्लीज. मित्रांनो, ही स्पर्धा आपली आहे त्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट आहे, कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाहीये. धन्यवाद सभी दर्शकों का, सभी खिलाड़ियों का मैं फिर से एक बार घाड़ी बंधु चषक 2026 इस प्रतियोगिता के द्वारा तहे दिल से आभार व्यक्त करता हूं. प्रारंभिक जोड़ी मैदान पर अगर देखा जाए, टीम दत्त प्रसाद भैरोले टीम की जानिब से इनिंग की शुरुआत करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज ऑफिशियल अंपायर राम हले सर और उनका साथ देते हुए संकेत जी ढोले सर, दोनों ऑफिशियल अंपायरों का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. स्पीडअप करना है गेंदबाजी करने वाली टीम दादरेश्वर जांबुलपाड़ा, क्योंकि और काफी मैचेस खिलवाने हैं. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा, और जरूर ब्लैक आउट होने की वजह से थोड़ा सा दिक्कतें निर्माण होती है. हमारे मित्र मोनिया मैन फ्रॉम मांडवखार, उनका भी तेजी से स्वागत है, वेलकम है. एक दोस्ती की दुनिया का राजा आदमी. इनिंग की शुरुआत करने के लिए 2 प्रारंभिक बल्लेबाज सौरभ और उनका साथ देते हुए वितेश, ये दोनों खिलाड़ियों के ऊपर पूरी जिम्मेदारी. आने वाली 18 गेंदें 21 रनों की आवश्यकता है. फील्डिंग रिस्ट्रिक्शन में बदलाव जरूर की जा रही है, क्योंकि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन हो सकता है, इस वजह से थोड़े से फील्डिंग में बदलाव करने की कोशिश करें. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जयेश, गेंदबाजी के लिए आते हुए ऑफिशियल अंपायर रामाले सर, स्पीडअप करना है. हम तो बह रहे पर आप भी बोलना है, चालू करो. तो फिर से एक बार स्ट्राइकर पर सौरभ, नॉन स्ट्राइकर पर वितेश, गेंदबाजी के लिए गेंदबाज जयेश, इनकी पहली गेंद डालने के लिए तैयार. सामना करेंगे फिर से एक बार सौरभ. गेम इज ऑन. 18 गेंदें 21 रनों की आवश्यकता है. एक मापक चैलेंज यहां पर खड़ा करते हुए पहले बल्लेबाजी करते हुए टीम दादरेश्वर जांबुलपाड़ा.
पहली गेंद बैक टू द बॉलर, हो पहली गेंद के ऊपर जीवन दान, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। पहली गेंद पर जीवन दान, खुद के फॉलो थ्रो में गेंदबाज अगर देखा जाए तो जयेश 18 गेंदें जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता है और पहली गेंद के ऊपर डॉट गेंद कराने में कामयाब। दादरेश पर जामुल पड़ा, टीम को 2 रनों की पेनल्टी दी जा रही है क्योंकि कंपलसरी यहाँ पर नियम है ट्रैक टी शर्ट और शूज, तो जरूर 2 रन की पेनल्टी यहाँ पर दी जा रही है। पहले से कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। इस बार मिस टाइमिंग के दबाव में फील्डर है वहां पर, हो फिर से एक बार क्रिस का गाना सुनोगे, क्रिस का गाना, ले बेटा जीवन दान पे जीवन दान, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोड़ा कहते हैं। लगातार की 2 गेंदों पर जीवन दान यहाँ पर मिलते हुए बैटर सौरभ को। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 1 रन स्कोर कार्ड पर। इस बार बैकफुट पर गए, पॉइंट इधर में खेल दिया है। ओहो सारल पुला खालून चेंडू फरार, पर जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक देखिए दिवसा ढवल्या मुनवली गावामध्ये चोरी, धाव संख्येत 2 निवाड, टोटल जो स्कोर जा पहुंचा है 3 रन स्कोर कार्ड पर। 3 रन स्कोर कार्ड पर लगते हुए गेंदबाजी के लिए गेंदबाज जयेश सामना करेंगे फिर से एक बार बैटर वितेश। इस बार मिस टाइमिंग खेल दिया है डिक्लेयर एरिया में। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 4 रन। पहला और प्रगति पर जीतने के लिए कमिटीला बोला ना, जयेश गेंदबाजी करते इस बार बड़ा स्ट्रोक, फील्डर है वहां पर, शानदार कैच, लाजवाब कैच, डीजे को मौका। इस बार विकेट प्राप्त करने में कामयाब होते हुए गेंदबाज अगर देखा जाए तो जयेश, न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आते हुए मनोज। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, टप्पा गिरने के बाद गेंद ने थोड़ी सी उछाल ली थी, विकेट कीपर थोड़े से लेजी नजर आए, पर तब तक आंखों ही आंखों में इशारा करते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया। इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए
5 रन स्कोर कार्ड पर। एक ओवर की समाप्ति के बाद 5 रन स्कोर कार्ड पर लगते हुए नजर आए। जीतने के लिए भी हमारे गुण लेखक जी बताएंगे 12 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 12 गेंदे 14 रनों की जरूरत है। फिर से एक बार बल्लेबाज स्ट्राइक एंड पर, मनोज स्ट्राइक एंड पर। गेंदबाजी के लिए गेंदबाज पंकज। पंकज गेंदबाजी के लिए आते हुए 12 गेंदें जीतने के लिए फिर से एक बार 14 रनों की जरूरत है। लोएस्ट स्कोर है, पर लोएस्ट स्कोर भी यहां पर मुश्किल में डाल सकता है। अगर गेंदबाज पंकज एक अच्छी सटीक लाइन से गेंदबाजी करे तो जरूर दुविधा में डाल सकते हैं। इस बार में स्टार्टिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे 30 यार्ड सर्कल के अंदर। जब तक दौड़ लगाएंगे तब तक 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश और उस कोशिश में कामयाब। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन स्कोर कार्ड पर। पहली गेंद पर 2 रन लेकर प्राप्त करते हुए बल्लेबाज मनोज। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलते हुए बड़ी स्पीड ऑन की दिशा में फील्डर है वहां पर। ओहो, यहां पर डाई लगाई जरूर फील्डर हितेश ने, पर तब तक 2 रन लेने का मौका। 2 रन यहां पर प्राप्त करते हुए हर गेंद के ऊपर 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक जी बतलाएंगे 9 रन स्कोर कार्ड पर। जीतने के लिए भी 10 रनों की आवश्यकता है। आने वाली 10 गेंदें 10 रनों की जरूरत। फिर से एक बार पंकज गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार बड़ा स्ट्रोक गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, लाजवाब कैच, वेल जज डीजे। मास्टर स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। हर गेंद पर टीम मीटिंग हो रही है। न्यू बैटर मैदान पर सूरज। जीतने के लिए 9 गेंदें और 10 रनों की आवश्यकता है। 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 9 गेंदें 10 रनों की जरूरत। न्यू बैटर मैदान पर सूरज। बल्लेबाजी करने वाली टीम, आपको भी टाइम है, स्पीड अप करना है। 9 गेंदें 10 रनों की जरूरत है। फिर से एक बार पंकज, अगर इस तरह की गेंदबाजी करेंगे, विकेट प्राप्त करेंगे तो दबाव क्रिएट करने में कामयाब हो सकते हैं, क्योंकि एक शानदार मैच दादरेश्वर जाम्बुलपाड़ा बनाम दत्त प्रसाद भैरोड़े, ये दोनों टीम के दरमियान। फिर से एक बार पंकज गेंदबाजी करने के लिए तैयार। 9 गेंदें 10 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक एंड पर सूरज। ओहो, बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद जाएगी लॉन्ग स्टॉप डिक्लेयर एरिया में। 1 रन के साथ डबल डिजिट अंक 10 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 8 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 8 गेंदें 9 रनों की आवश्यकता। फिर से एक बार कुशल मैच। सबमरीन डिलीवरी, कमाल की गेंदबाजी, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। पंकज अगर इस तरह की डॉट गेंद करेंगे ना तो जरूर स्वाभाविक दबाव क्रिएट करने में कामयाब होंगे, क्योंकि यहाँ पर सिंगल डबल पर फोकस करना भली बात ही जानते हैं बल्लेबाज, पर बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश में नाकामयाब। पहली गेंद पर 2 रन, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद पर विकेट, चौथी गेंद पर डिक्लेयर, 5वीं डॉट। छठी गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक है, क्या सीमा पार होगी? ओहो, तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा, ये दिल मांगे मोर आया है हैप्पी 4 चौकार।
मास्टर आने वाली 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 5 रनों की जरूरत। एक शानदार मैच। जरूर यहाँ पर फील्डर ने गलती की, उसका खामियाजा भुगतना पड़ा। जहां पर 1 रन थी वहां पर ना दिवाली ना दसरा और मुफ्त के 3 रन बोनस में यहां पर देते हुए 6 गेंदे जीतने के लिए 5 रनों की आवश्यकता है। येणारे 6 चेंडू 5 धाब्यांची गरज। सामना आपण पाहतोय दत्तप्रसाद भैरोळे विरुद्ध दादरेश्वर जांभूलपाडा या दोन संघांच्या दरम्यान, दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध। इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाज साहिल आते हुए। साहिल यानी समंदर। साहिल को आज समंदर की तरह लहरना होगा, अपनी डूबती नैया को किनारे पर लाना होगा। तो साहिल के ऊपर क्या जिम्मेदारी। 6 गेंदों में 5 रन डिपेंड करने में कामयाब होंगे। प्रारंभिक बल्लेबाज सौरभ अभी भी स्ट्राइक एंड पर है। इस खिलाड़ी अभी तक शांत है, पर आवश्यकता है 6 गेंदों में 5 रनों की जरूरत। क्वालिफाई का मैच अंतिम 3 में प्रवेश करने के लिए 6 गेंदों में 5 रनों की आवश्यकता है। ओहो, इस बार देखिए बल्ले का भारी सीरा विकेट कीपर का। कैरी हुआ है गेंद, जरूर ऑफिशियल अंपायर का डिसीजन है। विकेट कीपर ने वो कैरी किया है, बल्लेबाज आउट। 13 का फुल, 17 की माला। झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। रनों की जरूरत। पहली गेंद के ऊपर गेंदबाज साहिल ने ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब हो चुके हैं, पर जरूर साहिल के ऊपर अभी पूरा विश्वास दिखला, क्योंकि पहली गेंद पर विकेट प्राप्त करने के बाद आत्मविश्वास बढ़ता हुआ नजर आया। क्योंकि 5 गेंदों में 5 रन डिपेंड करने हैं। यह महत्वपूर्ण जिम्मेदारी, जवाबदारी अपने कंधे पर लेते हुए स्ट्राइक एंड पर बल्लेबाज सीतम। इस बार पॉइंट रिजल्ट में खेल दिया, फील्डर है वहां पर। ओहो, पहले शख्स कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी। अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ। जीतने के लिए 4 गेंदे 3 रनों की आवश्यकता है। खराब थ्रो यहां पर और उसका खामियाजा यहां पर भुगतना पड़ रहा है। 4 गेंदे 3 रनों की जरूरत। क्वालिफाई का मैच, अंतिम मुकाबला। स्पीड अप कर रहा है गेंदबाजी करने वाली टीम, काफी विलंब हो रहा है। मित्रांनो, ही लाईव्ह स्पर्धा आहे। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची आहेत। चार गेंदे जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार बैटर सूरज। 4 गेंदे 3 रनों की जरूरत। फिर से एक बार साहिल गेंदबाजी करने के लिए तैयार। शॉर्ट गेंद उसे खेल दिया फाइले की दिशा में। फील्डर है वहां पर महेश, गेंद को रोकने में क्या कामयाब होंगे, पर यहां पर चातुर्य दिखलाते हुए क्या गेंद डिक्लेयर में जरूर किस्मत ने साथ दिया। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 17 रन। जीतने के लिए 3 गेंदे 2 रनों की आवश्यकता है। 3 गेंदे 2 रनों की जरूरत। फिर से एक बार जनुमान क्रीड़ा मंडल मुंडवली आयोजित गाड़ी बंधु चषक 2026 एके लाइव स्पोर्ट्स के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े हैं, उन सभी दर्शकों का फिर से एक बार स्वागत है। सेकंड पर सूरज। जीतने के लिए 3 गेंदे 2 रनों की आवश्यकता। 3 गेंदे 2 रनों की जरूरत। एक कुशल मैच। सूरज फिर से एक बार स्ट्राइक एंड पर। दत्त प्रसाद भैरोले टीम के लिए सेंसिबल क्रिकेट खेलने का प्रयास फिर से एक बार, और यहां पर लेजी रनिंग विकेट। बल्लेबाज आउट, डीजे को मौका।
यानंतरचे होणारे सामने मग कमी षटकाचे खेळवले जातील याची नोंद घ्या. मग त्याच्यामध्ये जिंकणारा संघ कोणी असू द्या, वारंवार सूचना दिल्या जातात. 2 चेंडू 2 धावेंची गरज, आने वाली 2 गेंदें 2 रनों की आवश्यकता है. न्यू बैटर मैदान पर जितेंद्र जीतू. 2 गेंदें 2 रनों की आवश्यकता. एक शानदार मैच. दो गेंदे 2 रनों की जरूरत. सेकंड पर बैटर फिर से एक बार जीतू. 2 चेंडू 2 धावेंची गरज. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जितेंद्र जीतू. 2 गेंदे 2 रनों की आवश्यकता. तो फिर से एक बार सॉफ्ट हैंड से खेल दिया है. जरूर अगर देखा जाए तो एक गेंद पे 6 रन है ना, तो आसानी से मार सकते, पर एक गेंद में 1 रन दबाव क्रिएट करता है. वही मैच यहाँ पर नजर आता हुआ. कंपल्सरी चेस. एक गेंद 1 रन की जरूरत. एवरीबॉडी क्लोजिंग. इंग्लैंड और लगान फिल्म का वो डायलॉग मुझे याद आता हुआ. एवरीबॉडी क्लोजिंग. एक गेंद 1 रन की आवश्यकता. 1 चेंडू 1 धावेची गरज. जरूर अगर देखा जाए तो आज के दिन का 1 गेंद और 1 रन की जरूरत थी. ये दूसरा मैच. फिर से एक बार दिल की धड़कने धक धक करने वाला हाई वोल्टेज मुकाबला. पिछले मैच में अगर देखा जाए तो 1 गेंद और 1 रन डिपेंड किया था. इस बार चेस होगा या फिर से एक बार वही कारनामा. दिल की धड़कने, हार्ट बीट शुरू होता हुआ. 1 गेंद 1 रन की जरूरत. मित्रांनो, कोली लोकांमध्ये एक म्हण आहे, सर्व तांडेल कर गोमात कोण काढेल, ऐसा कहा जाता है. सर्व कर्णधार बनू नका, एकच कर्णधार थांबा. एक गेंद 1 रन की जरूरत. इस बार गेंद हवा में, क्या डिफेंस किया जाएगा. और यहाँ पर क्वालिफाई स्ट्रोक, विजय स्ट्रोक दत्त प्रसाद भैरोले टीम. कांग्रेचुलेशन दादरेश्वर जांबुलपाड़ा, आपने इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया, सहभाग लिया. आपका तहे दिल से आभार और मैं यहां से लेता हूं अलविदा. धन्यवाद.